ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। उत्तर महाराष्ट्रातील शिक्षण विभागाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांवर आता संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्ह दिसत आहेत। विधान परिषद सदस्य सत्यजित तांबे यांनी शिक्षण प्रशासनाला स्पष्ट शब्दात इशारा देत 22 जून 2026 पर्यंत सर्व प्रश्नांवर ठोस व समाधानकारक कार्यवाही करण्याची अंतिम मुदत दिली आहे, अन्यथा मंत्रालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी अधिकृत पत्राद्वारे दिला आहे। नाशिक विभागातील अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षण विभागाशी संबंधित अनेक प्रलंबित विषयांवर शिक्षक संघटना, पदाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत सविस्तर बैठक घेण्यात आली होती। या बैठकीत प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागातील प्रशासकीय दिरंगाई, शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न, वेतन प्रकरणे, मंजुरी प्रक्रिया, भविष्य निर्वाह निधी तसेच विविध कार्यालयीन अडचणींबाबत चर्चा करण्यात आली। सत्यजित तांबे यांनी पत्रात नमूद केले आहे की प्रशासनाने मागील पत्रव्यवहार आणि बैठकींकडे अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले नाही। अनेक प्रश्न आजही रखडलेले असून सामान्य शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना वारंवार कार्यालयीन फेऱ्या माराव्या लागत आहेत। शिक्षण विभागातील कामकाजाची गती मंदावल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे। दरम्यान माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागविण्यात येणारी माहिती संबंधित अधिकारी वेळेत देत नसल्याची गंभीर तक्रार सर्वसामान्य नागरिकांकडून पुढे येत आहे। अनेक प्रकरणांमध्ये आरटीआय अर्ज दाखल करूनही माहिती उशिरा दिली जाते किंवा टाळाटाळ केली जाते असा आरोप होत आहे। माहिती अधिकार हा नागरिकांचा मूलभूत कायदेशीर अधिकार असतानाही काही कार्यालयांमध्ये पारदर्शकतेचा अभाव दिसून येत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।